सरकारला दिला होता त्या गायकवाड समितीचे एक सदस्य सर्जेराव निमचे सर आहेत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात, कारण ते आज हा दस्तऐवज इथे घेऊन आलेत आणि सगळा मराठा समाज त्याचबरोबर सरकारला सांगणार आहेत की नेमकं मराठा समाज तो ओबीसी मध्ये कसा समाविष्ट होऊ शकतो, कुणबी कसा होऊ शकतो, या संदर्भात काही कागदपत्र ते आणलेत. सर, इथं तुम्ही आलात आणि ही एक मोठी पुस्तिका तुम्ही घेऊन आलात. आत्ताचा जो तिढा सरकारच्या समोर आहे तो सहजपणे कसं सुटू शकतो आणि तुमच्या सर्वेक्षणामध्ये 2018 मध्ये जी काही तुम्ही मेहनत घेतली होती त्याचं काय? मनोज जरांगेने जी मागणी केली आहे की आम्हाला कुणबीचे सर्टिफिकेट द्या, ही मागणी अत्यंत योग्य आहे. कारण तसं आपल्याला सर्टिफिकेट देता येऊ शकतं. कुणबी सर्टिफिकेट हा टेक्निकली देता येऊ शकतं. याचं कारण पूर्वीच्या काळामध्ये मराठवाड्यातील सर्व मराठा हे कुणबीच होते. त्यासाठी आम्ही 1901 ची जी जनगणना आहे, 1901 साली जी ब्रिटिश काळात जनगणना झाली, त्याचं जे रेकॉर्ड आहे त्याच्या आधारे राजपत्र पब्लिश झालं, ज्याला गॅजेटियर म्हणतात. ते 1909 ला पब्लिश झालं. 1909च्या गॅजेटियरमध्ये तेव्हाच्या मराठवाड्यातील 5 जिल्ह्याची लोकसंख्या दिली आहे आणि त्या लोकसंख्येमध्ये उदाहरणार्थ औरंगाबाद जिल्हा साधारणतः 38% हे कुणबी कंसात मराठा, बीड जिल्हा 39% मराठा कुणबी, परभणी किंवा उस्मानाबाद जिल्हा हे कल्टिवेटिंग कुणबी. म्हणजे थोडक्यामध्ये हे सर्व कुणबी आहेत. आणि हा रिपोर्ट आहे, शासनाचा रिपोर्ट आहे, 1901च्या जनगणनेवर आधारित आहे. आणखी डिटेल जर पाहिजे असेल शासनाला तर 1901 ची जनगणना पाहावी. तर त्याच्या आधारेच हा रिपोर्ट तयार केलेला आहे, तो ब्रिटिश सरकारने तयार केलेला आहे. तर मला वाटतं की हा तिढा सुटण्यासाठी या रिपोर्टचा वापर करून शासनाने योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी अशी मी आलो. हा सगळ्यात मोठा दस्तऐवज. सर, ही नोंदी तुम्ही केल्यात, पानं एकमेमध्ये आहे. त्या पानावर त्या जिल्ह्यातील लोकसंख्या दिली आहे. उदाहरणार्थ विविध पहिले फ्लॅग लावलाय औरंगाबाद जिल्हा, नंतर कारण हे गॅजेटियर असतं, त्यात सर्व माहिती असते, नद्या डोंगर सर्व. हे गॅजेटियर जे असतं हैदराबाद स्टेटचं, ते बघा, हे हैदराबाद संस्थांचं गॅजेटियर आहे आणि त्यामध्ये सगळ्या नोंदी आहेत आणि त्या नोंदीचाच रेफरन्स सर सांगतायत. तर सर, आत्ताच्या क्षणाला हे सगळं असताना सुद्धा